नमस्कार मित्रांनो, पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी. पुढील काही तास धोक्याची. तर मित्रांनो, अशाच पावसाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हवामान विभागाच्या ताज्या निरीक्षणानुसार पश्चिम किनारपट्टी आणि राज्याच्या दोन्ही मुख्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचा प्रभाव गुजरातच्या दक्षिण भागापासून ते कर्नाटकच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत अरबी समुद्र किनाऱ्यावर जाणवत आहे. यामुळे या भागात मुसळधार पावसाचा जोर वाढण्याचा धोका वाढला आहे. राज्याच्या अनेक भागात एकंदरच कमी जास्त पावसाची हजेरी राहणार आहे. पण विशेषतः कोकण किनाऱ्यावर भागांमध्ये आणि घाटमाथ्यावरील परिसरात पावसाचा जोर हा खूप वाढणार आहे. सततच्या पावसामुळे राज्यातील तापमानात घट देखील झाली आहे. देशभरात मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ पट्ट्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पावसाचा प्रचंड जोर जाणवत आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भ, नागपूर व अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश आहे. या भागामध्ये मुसळधार पावसाचा धोका वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही घाटमाथ्याच्या परिसरात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला, कारण येथे अत्यंत मुसळधार पावसाचा धोका आहे. या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, कारण पूरप्रभावित होण्याची शक्यता वाऱ्यांसह येते. हवामान विभागाने अंदाजानुसार पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा जोर येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. तर मित्रांनो, तुम्हाला हा हवामानाचा सविस्तर आढावा कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जेणेकरून त्यांना या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल. आणि अशाच ताज्या आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.